मध्ये जर स्पॉन्जी डोसा खायला भेटला तर किती बरं वाटेल ना. त्यासाठी वाटीभर ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा आणि अर्धीच वाटी आपल्याला दही पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खायचा सोडा टाकून मिक्सरला बारीक करायचं. बारीक केलं की असे बब्बल येतात. आता हे एका भांड्यामध्ये काढायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं, ह्याच्यामध्ये छान मिक्स करायचं आणि 15 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं. चटणीसाठी घ्यायचा बारीक कापलेला कांदा, थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचा आणि लाल मिरच्या टाकायच्या 4-5. लगेचच लसूण टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. टमाटर टाकायचं आणि मीठ टाकून 5 मिनिटाची वाफ करायची. आता थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. आता टाकायचा थोडासा पुदिना, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. छान असं मिक्सरला बारीक करायचं. आता तडका पॅनमध्ये टाकायचं तेल, टाकायची जिरे मोहरी छान तडतडून द्यायच्या आणि ही चटणीवर तडका टाकून द्यायचा. स्पॉन्जी डोशाचं पीठ पण छान भिजलेलं आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, पाण्याचे शितुडे मारायचे. पळीभर मिश्रण तव्यावर टाकायचं, अजिबात पसरून घ्यायचं नाही. डोसा छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आणि तयार झालेले आहेत आपले डाएटचे स्पॉन्जी डोसे. डाएटवाल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.